सो आपल्याकडे क्वेश्चन आहे, एक्स वाय प्लेन आहे, एक्स आणि वाय प्लेन आहे, एक्स एक्सिस वाय एक्सिस हा ओरिजिन, आणि ओरिजिन पासून तर ह्या ए पॉइंट पर्यंत इथपर्यंत हे डिस्टन्स आर आहे, आणि हे जे आर डिस्टन्स आहे तर ह्या आर ने एक्स एक्सिस सोबत केलेला अँगल थीटा हा 45 डिग्री आहे, हा 45 डिग्री आहे. आणि नंतर मी त्याने असं म्हटलेलं आहे की हा ए पॉइंट कन्सिडर करून एक स्क्वेअर आहे, एक स्क्वेअर आहे एबीसीडी हा एक स्क्वेअर आहे, ए बी सी डी हा स्क्वेअर आहे, आणि या स्क्वेअरची प्रत्येक साईड ती कशी सारखी असेल ती त्याने ए दिलेली आहे. इट इज इक्वल टू ए और इट इज ऑल्सो इक्वल टू ए, इट इज इक्वल टू ए और इट इज ऑल्सो इक्वल टू ए. तर जो स्क्वेअर आहे एबीसीडी त्याची साईड आहे, प्रत्येक साईड आहे ती आहे ए आहे. आणि त्याने असं म्हटलंय की जेव्हा समजा एखादा पार्टिकल असेल आणि हा पार्टिकल सपोज हा ह्या स्क्वेअरच्या साईडने मूव्ह होत असेल, म्हणजे होऊ शकते तो सपोज मूव्ह झाला सी टू डी, मग तेव्हा त्याचं अँग्युलर मोमेंटम किती असणार आहे अबाउट दिस ओरिजिन, किंवा जेव्हा तो मूव्ह होणार आहे डी टू ए तेव्हा त्याचं अँग्युलर मोमेंटम किती असणार आहे, किंवा तो मूव्ह होणार आहे ए टू बी अबाउट तेव्हा त्याचं अँग्युलर मोमेंटम किती असणार आहे ओरिजिनच्या अबाउटमधलं, किंवा जेव्हा तो बी टू सी मूव्ह होणार आहे तेव्हा सुद्धा ओरिजिनच्या अबाउटमधलं त्याचं अँग्युलर मोमेंटम किती असणार आहे. ऑप्शन 4 दिलेले आहे, आणि त्या चारही ऑप्शनमध्ये ह्या चारही अँग्युलर मोमेंटम दिलेलं आहे, आणि त्या 4 क्वेश्चन असं आहे की त्या 4 ऑप्शनपैकी कुठलं ऑप्शन हे फॉल्स आहे. याबद्दल ते चारही ऑप्शन डिस्कस करायचे, चारही केसमध्ये आपल्याला अँग्युलर मोमेंटम काढायचं, आणि ते अँग्युलर मोमेंटम ऑप्शनमध्ये दिलेल्या हिशोबाने आहे की नाही, किंवा त्यापैकी त्या चारही ऑप्शनपैकी कुठलं ऑप्शन फॉल्स आपल्याला पाहायचं आहे. ओके, तर इन शॉर्ट आपल्याला सगळ्या चारहीच अँग्युलर मोमेंटम फाइंड करायचं आहे. फर्स्ट लिहा, आता हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आर आहे. ओके, ओ पासून ए पर्यंत डिस्टन्स आर आहे, आणि हा अँगल 45 डिग्री आहे. इथून आपण करूया ह्या ए पॉइंट वरून आपण टाकू परपेंडिक्युलर या एक्स एक्सिसला, सपोज हा पॉइंट पी इथं. ओके, हा ए पी झाला परपेंडिक्युलर टू द एक्स एक्सिस, त्यामुळे मग हा जो ट्रायंगल झाला तो झाला राईट अँगल ट्रायंगल, ओ पी ए म्हणा किंवा ए ओ पी हा झाला राईट अँगल ट्रायंगल झाला, ज्यामध्ये हा थीटा 45 डिग्री आहे, हा थीटा आहे. तर थीटाच्या ऑपोजिट ही साइड एपी आहे आणि ऍडजसंट ओपी आहे. मग जर सपोज आपल्याला ओपी जर काढायचं आहे तर आपण या थीटाचा आपण करू शकतो कॉस थीटा, किंवा जर आपल्याला एपी जर काढायचं आहे तर आपण थीटाचं काढू आपण साइन थीटा, आणि ते व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो आपण. ओके, तेच फाइंड करायचं आपल्याला. इन ट्रायंगल इनिशियल आपण आधी काढू आपण ओपी काढू आपण, तर ओपी काढू आपण थीटाचा कॉस थीटा काढू. सो कॉस थीटा, कॉस ऑफ थीटा तो असतो ऍडजसंट अपॉन हायपोटेनियस. ओके, कॉस थीटा पण थीटा किती आपल्याकडे 45 डिग्री आहे, कॉस 45 डिग्री, ऍडजसंट किती आहे तो ओपी अपॉन मध्ये, आणि याचा ह्या राईट अँगल ट्रायंगलचा हायपोटेन्यूस तो आर आहे. कॉस 45 ते असते 1/√2 इक्वल टू हा ओपी अपॉन मध्ये आर, आर इकडे केला तर दोघांना समजा आर अपॉन √2 हा भेटला आपल्याला ओपी. ओके, सो आपण ओपी आपण फाइंड आउट केलं आर अपॉन √2. तसे होते हे डिस्टन्स झालं आर अपॉन √2. नाव सिमिलरली आपण एपी पण डिस्टन्स काढू शकतो आपण एपी, तर ते काढण्यासाठी सुद्धा आपण यूज करू आपण थीटाचा, त्याचा काढू आपण साइन थीटा. ओके, साइन थीटा फॉर्म्युला असते ऑपोजिट अपॉन हायपोटेनियस, ऑपोजिट अपॉन हायपोटेनियस, आणि अगेन थीटा ऑल्सो 45 डिग्री, सो साइन 45 डिग्री, साइन 45 डिग्री ऑपोजिट थीटाच्या ऑपोजिट कोण आहे एपी, सो एपी अपॉन मध्ये हायपोटेनियस तो आहे आर, आणि साइन 45 1/√2 इक्वल टू एपी, आणि अपॉन मध्ये आर, आरला पण इकडे पाहतो आपण, सो आर अपॉन √2 इक्वल टू आपल्याला मिळणार आहे एपी. ओके, आपल्याला एपी पण भेटले आणि ओपी सुद्धा भेटले. एपी पण भेटला आपल्याला किती आर अपॉन √2, आर अपॉन √2. आणि जर हा जर स्क्वेअर असेल त्याची साईड जर समजा ए असेल तर त्याची ए साईड जर असेल तर हे सुद्धा किती असणार आहे, हे पण असणार आहे ए. ओके, हे सुद्धा डिस्टन्स असणार आहे ए. ओके, आता आपल्याला बघायचं आहे अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय असते. अँग्युलर मोमेंटम हे आपण दाखवतो वेक्टर एल ने, कॅपिटल वेक्टर एल, आणि फॉर्म्युला असते वेक्टर आर आणि क्रॉस वेक्टर पी, वेक्टर आर क्रॉस वेक्टर पी असते, आणि पी म्हणजे इथं लिनियर मोमेंटम असते. सो वेक्टर एल कसं बनणार आहे, ते बनणार आहे वेक्टर
एल आर क्रॉस पी म्हणजे एम इंटू वेक्टर व्ही वेलोसिटी वेक्टर. अगेन याचा अर्थ असा की हा मास स्केलर आहे तर इथं की इथं दोघांच वेक्टर पर्यंत आहे वेक्टर आर आणि समजा वेक्टर व्ही क्रॉस पर्यंत आहे. तर याला आपण असं लिहू शकतो आपण वेक्टर आर आणि क्रॉस वेक्टर व्ही आणि हा समजा एम. इथं आर आणि व्ही या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट आहे. दोन वेक्टर यांचा क्रॉस प्रोडक्ट इक्वल टू काय असतं थर्ड वेक्टर आणि थर्ड वेक्टर त्याची मॅग्निट्यूड ती किती असते याची मॅग्निट्यूड आणि दोघांमधल्या अँगलचं साइन थिटा आणि त्याची डायरेक्शन दाखवला गेल्यानंतर एन कॅप आणि हे समजा मास. त्या मासला आपण आधी पण देऊ शकतो आपण त्या मासला आपण आधी देऊ. तर ते बनणार आहे एम आर व्ही साइन थिटा इंटू एन कॅप. आता ह्यामध्ये त्याचे आर व्ही साइन थिटा आहे ठीक आहे ह्या दोन वेक्टरच्या क्रॉस प्रोडक्टची मॅग्निट्यूड आणि हा एन कॅप म्हणजे ह्या दोन वेक्टरनी जो तिसरा जो थर्ड वेक्टर बनत आहे त्या थर्ड वेक्टरची डायरेक्शन दाखवणारा न्यू वेक्टर. ओके हां तर हा झाला फॉर्म्युला आपला अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला. मग फर्स्ट आपण आता अँग्युलर मोमेंटम काढू आपण. व्हेन जेव्हा ऑब्जेक्ट येणार आहे सी टू डी आणि तेव्हा त्याची वेलॉसिटी असेल ह्या डायरेक्शनमध्ये when the object is moving object हा मूव होता है object is moving from C to D. ओके ऑब्जेक्ट हा C to D कडे जात आहे मग तेव्हा त्याचं काढायचं अँगुलर मोमेंटम अबाउट दिस ओरिजिन. फॉर्म्युला आपला हाच असतो फॉर्म्युला आपला हा राहणार आहे. तर एम आर व्ही साइन थिटा इंटू एन कॅप. यामध्ये वेक्टर एल इक्वल टू हा एम हा व्ही आणि हा जो आर साइन थिटा याला आपण आर साइन थिटा जो आहे ते आर साइन थिटाला आपण लिहू शकतो आपण आर परपेंडिक्युलर एम व्ही आणि याला काय म्हणू आपण आर परपेंडिक्युलर लिहू शकतो आपण इंटू हा एन कॅप. तर हा आर परपेंडिक्युलर म्हणजे काय असते आर परपेंडिक्युलर म्हणजे ऑब्जेक्टची वेलॉसिटी ज्या डायरेक्शनमध्ये असेल. ओके ऑब्जेक्टची वेलॉसिटी या डायरेक्शनमध्ये आहे जेव्हा तो जाते सी टू डी जाते तो त्याची वेलॉसिटी आहे या डायरेक्शनमध्ये. तर ऑब्जेक्टच्या वेलॉसिटीला परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि आता त्याने जर म्हटलं आपण ओरिजिनच्या अबाउटमध्ये तर मग आपल्याला असं करावं लागेल की ऑब्जेक्ट जात आहे ऑब्जेक्टची वेलॉसिटी ह्या डायरेक्शनमध्ये आहे. ओके ह्या डायरेक्शनमध्ये आहे तर ह्या ऑब्जेक्टच्या वेलॉसिटीचं ओरिजिन पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं असते ती असते आर परपेंडिक्युलर आणि आर परपेंडिक्युलर जर म्हटलं आपण तर इथून ते एवढं असणार आहे बरं त्याच्या वेलॉसिटीला परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि फ्रॉम ओरिजिन ते एवढं असणार आहे आणि हेच म्हणजे काय हे असणार आहे आणि हे आपल्याला माहिती आहे ए इथून ए आहे आणि हे किती आहे आर अपॉन रूट 2 आहे म्हणजे मग पूर्ण डिस्टन्स किती बनणार आहे ए प्लस आर अपॉन रूट 2 बनणार आहे. म्हणजे वेलॉसिटीला परपेंडिक्युलर डिस्टन्स आर परपेंडिक्युलर तर हे इथं बनत आहे आर परपेंडिक्युलर हे बनत आहे ए प्लस आर अपॉन रूट 2 त्याला मी असं लिहू शकतो आर अपॉन रूट 2 प्लस ए. तर हे झालं आर परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता आला प्रश्न एन कॅप म्हणजे आता बघा युनिट वेक्टर. आता आर आणि व्ही तर हे दोन्हीचे समजा वेलॉसिटी वेक्टर आणि समजा हा रेडियस वेक्टर म्हणा किंवा परपेंडिक्युलर डिस्टन्स वेक्टर. तर हे दोन्ही जे वेक्टर ते एक्स वाय प्लेनमध्येच आहे वेलॉसिटी असा वेक्टर आहे समजा आणि परपेंडिक्युलर वेक्टर समजा असं समजा आपण ठीक आहे आर परपेंडिक्युलर हे दोन्ही कसे एक्स वाय प्लेनमध्येच आहे आणि या दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे थर्ड वेक्टर आणि तो थर्ड वेक्टर कसा असतो तो थर्ड वेक्टर त्या दोन वेक्टरच्या प्लेनला असतो परपेंडिक्युलर. म्हणजे मग आता जर म्हटलं आपण ह्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे अँगुलर मोमेंटम तो असेल या झेडच्या डायरेक्शनमध्ये कारण दोघांचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे थर्ड वेक्टर आणि त्याची डायरेक्शन असते दोन वेक्टरच्या प्लेनला परपेंडिक्युलर म्हणजे झेडच्या डायरेक्शनमध्ये कारण हा एक सांगा आहे त्याला परपेंडिक्युलर एक्सिस तो झेड असणार आहे म्हणून अँगुलर मोमेंटम असते झेडच्या डायरेक्शनमध्ये. अँगुलर मोमेंटम झेडच्या डायरेक्शनमध्ये आला म्हणजे काय म्हणून मग तिथं जो युनिट वेक्टर असतो एन कॅप तो असेल त्या झेडच्या डायरेक्शनमधला युनिट वेक्टर आणि तो असतो के कॅप. आता इथं ऑब्जेक्ट जात आहे सी टू डी ऑब्जेक्टची वेलॉसिटी आहे सी टू डी म्हणजे याला आपण कन्सिडर करू शकतो आपण अँटी क्लॉकवाईज आणि जेव्हा ऑब्जेक्ट जातो अँटी क्लॉकवाईज तर तेव्हा त्याचं अँगुलर मोमेंटम घ्यायचं पॉझिटिव्ह झेडच्या डायरेक्शनमध्ये. ओके ऑब्जेक्ट जर मूव्ह झाला अँटी क्लॉकवाईज तर त्याचं अँगुलर मोमेंटम घ्यायचं पॉझिटिव्ह झेडच्या डायरेक्शनमध्ये आणि पॉझिटिव्ह झेडच्या डायरेक्शनमध्ये तो असतो प्लस के कॅप म्हणून इथं हा जो समजा युनिट वेक्टर एन कॅप होतो बनणार प्लस के कॅप एन कॅप बनला प्लस के कॅप. मग आता अँगुलर मोमेंटम कसं बनणार आहे वेक्टर एल इक्वल टू सो एम व्ही आणि आर पर म्हणजे आपल्याकडे हे आहे आर अपॉन रूट 2 आणि प्लस ए आणि इन टू एन कॅप म्हणजे आपलं हे प्लस के कॅप. असा आला अँगुलर मोमेंटम.
सी टू डी अबाउट दिस ओरिजिन. आणि क्वेश्चनमध्ये बघा, क्वेश्चनमध्ये जो ऑप्शन ए दिलेला आहे ऑप्शन ए मध्ये इथं मायनस साईन आहे आणि ऍक्च्युली ठीक आहे इथं काय पाहिजे आपल्याला प्लस साईन पाहिजे. ऑप्शनमध्ये मायनस साईन आहे पण प्लस पाहिजे म्हणजे ऑप्शन ए आपलं इनकरेक्ट आहे, फॉल्स आहे. सो ऑप्शन ए इज फॉल्स. ओके. आता सेकंड त्याला म्हटलं की ऑब्जेक्ट हा बी टू सी जात आहे. ऑब्जेक्ट हा बी टू सी जात आहे, त्याची वेलोसिटी या डायरेक्शन मध्ये आहे, बी टू सी अपवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. ओके. व्हेन object is moving from B to C. ऑब्जेक्ट हा B to C जात आहे तेव्हा त्याचं काढायचं आहे अँगुलर मोमेंटम फॉर्म्युला तोच राहणार आहे वेक्टर L इक्वल टू आपला हा फॉर्म्युला राहणार आहे mv r परपेंडिक्युलर इनटू n कॅप. आता इथं ह्या केसमध्ये B to C जाताना त्याचा r परपेंडिक्युलर किती असणार आहे तो काढायचा आहे. बघू आपण आता. अगेन आता बघा बी टू सी जाताना त्याची वेलोसिटी या डायरेक्शन मध्ये आहे, वेलोसिटी आहे या डायरेक्शन मध्ये आणि ह्या डायरेक्शन साठी जर वेलोसिटी जर असेल तर ह्या वेलोसिटीला परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि फ्रॉम ओरिजिन ते असेल हे डिस्टन्स. ओके. वेलोसिटीला परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन ते असणार आहे हे असणार आहे. आणि हे म्हणजे किती तर हे म्हणजे ओपी आणि समजा हे डिस्टन्स तर हे समजा r अपॉन रूट 2 आहे आणि हे a आहे म्हणजे मग परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. ओके. तर ते बनणार आहे r अपॉन रूट 2 प्लस a. सो हियर हे जे समजा r परपेंडिक्युलर आहे ते बनणार आहे r परपेंडिक्युलर इट विल बी r अपॉन रूट 2 आणि प्लस a झालं हे r परपेंडिक्युलर. आणि इथं n कॅप बघू आपण काय असते ते. अगेन आपल्याला इथं माहिती समजा की n कॅप म्हणजे काय असेल तो समजा तो युनिट वेक्टर असणार आहे झेडच्या डायरेक्शन असणार आहे तो पॉझिटिव्ह घ्यायचा की निगेटिव्ह घ्यायचा ते डिसाईड करायचं आहे. आता इथं जेव्हा समजा ऑब्जेक्ट हा जात आहे ऑब्जेक्ट हा अपवर्ड जात आहे. ओके. बी टू सी जात आहे अपवर्ड जात आहे वायच्या पॉझिटिव्ह जात आहे. मग जेव्हा ऑब्जेक्ट हा वायच्या पॉझिटिव्ह डायरेक्शन जात असेल तर तेव्हा त्याचा अँगल मोमेंट घ्यायचं पॉझिटिव्ह झेडच्या डायरेक्शन मध्ये आणि जेव्हा आपण पॉझिटिव्ह झेडच्या डायरेक्शन जर म्हटलं आपण युनिट किती असतो प्लस के कॅप असतो. मग इथं एन कॅप असेल तो असेल प्लस के कॅप. आर परपेंडिक्युलर भेटलं युनिट वेक्टर एन कॅप सुद्धा भेटलं. नाउ फाइंड वेक्टर एल इक्वल टू काय असेल एम व्ही आर परपेंडिक्युलर म्हणजे हे असणार आहे आर अपॉन रूट 2 प्लस ए आणि इनटू एन कॅप म्हणजे आपल्याकडे आहे तो प्लस के कॅप. तर हे जर समजा अँगुलर मोमेंटम ऑप्शन जो बी दिलेला आहे क्वेश्चन मध्ये तर त्यामध्ये प्लस एन आहे. ओके. हेच दिलेलं आहे ऑप्शन बी म्हणजे हेच दिलेलं आहे बी मध्ये हेच दिलेलं आहे म्हणून आपलं ऑप्शन बी कसं आहे ते करेक्ट आहे. हेन्स ऑप्शन बी इज करेक्ट. ऑप्शन बी कसं आहे करेक्ट आहे. नऊ आता ऑप्शन सी पाहायचं आपल्याला. when object is moving from तिसऱ्यामध्ये ऑब्जेक्ट हा मूव होता है डी टू ए फ्रॉम डी टू ए. मग जेव्हा ऑब्जेक्ट हा डी टू ए मूव होत असेल विथ वेलॉसिटी वेक्टर व्ही ते डाऊन मध्ये. ओके. आता तेव्हा त्याचं काढायचं अँगल मोमेंटम फॉर्म्युला तोच राहणार आहे वेक्टर एल इक्वल टू एम व्ही आर परपेंडिक्युलर इनटू एन कॅप. अगेन इथं आर परपेंडिक्युलर फाइंड करायचं आहे आर परपेंडिक्युलर. ओके. आता डी टू ए जाताना त्याची वेलॉसिटी कशी डाऊन मध्ये आहे ती आहे या डायरेक्शन मध्ये आहे ती आहे या डायरेक्शन मध्ये. ओके. आणि या डायरेक्शन जर म्हटलं आपण तर या वेलॉसिटी डायरेक्शनला ओरिजिन पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल हे डिस्टन्स वेलॉसिटीला परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार आहे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स किती आहे आर अपॉन रूट 2 असणार आहे. ओके. सो आर परपेंडिक्युलर बनत आहे आर अपॉन रूट 2 बनत आहे. आणि इथं ऑब्जेक्ट हा डाऊन मध्ये जात आहे याला म्हणू शकतो आपण किंवा तो वायच्या निगेटिव्ह जात आहे. आणि जेव्हा असं असेल जेव्हा ऑब्जेक्ट जाणार आहे वायच्या निगेटिव्ह डायरेक्शनने तर तेव्हा त्याचं अँगुलर मोमेंटम घ्यायचं निगेटिव्ह झेड डायरेक्शन मध्ये आणि निगेटिव्ह झेडच्या डायरेक्शन युनिट वेक्टर तो असतो मायनस के कॅप. म्हणून इथं युनिट वेक्टर एन कॅप बनणार आहे मायनस के कॅप. मग अँगुलर मोमेंटम बनणार आहे अँगुलर मोमेंटम इट विल बिकम दॅट इज वेक्टर एल इक्वल टू एम व्ही आणि आर परपेंडिक्युलर म्हणजे आर अपॉन रूट 2 आणि इनटू एन कॅप मायनस के कॅप.
आता ऑप्शन सी जो दिलेला आहे क्वेश्चन मध्ये, त्या ऑप्शन सी मध्ये तो प्लस आहे, मग तिथे काय पाहिजे मायनस पाहिजे. ओके, ऑप्शन सी मध्ये प्लस दिलेला आहे पण तिथे काय पाहिजे मायनस पाहिजे. आणि म्हणून मग आपला ऑप्शन जो दिलेला सी आहे तो कसा आहे फॉल्स आहे. हेन्स ऑप्शन सी इज ऑल्सो फॉल्स. इथं दोन ऑप्शन फॉल्स येत आहेत. ऑप्शन ए सुद्धा फॉल्स आलेला आहे आणि ऑप्शन सी सुद्धा फॉल्स आलेला आहे. आणि लास्ट राहिलं व्हेन, जेव्हा ऑब्जेक्ट हा झाला ए टू बी तर तेव्हा त्याचं काढायचं आहे अँगुलर मोमेंटम. व्हेन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग फ्रॉम ए टू बी तेव्हा त्याचं काढायचं अँगुलर मोमेंटम. फॉर्म्युला तोच राहणार आहे MVR परपेंडिकुलर है एन कैप. इथला काढायचं आहे अँगुलर मोमेंटम. आता जेव्हा ऑब्जेक्ट जाता है ए टू बी जाता है, वेलोसिटी या डायरेक्शन मध्ये वेलोसिटी आहे. ओके, या डायरेक्शन मध्ये जर वेलोसिटी म्हटलं आपण तर या डायरेक्शन मध्ये म्हणू आपण. ओके, आणि या डायरेक्शन जर वेलोसिटी असेल तर वेलोसिटीला परपेंडिकुलर डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन हे डिस्टन्स असणार आहे किंवा मग ते हे डिस्टन्स असणार आहे. आणि हे डिस्टन्स म्हणजे काय ते r/√2. म्हणजे आर परपेंडिकुलर जे बनणार आहे ते बनणार आहे r/√2 बनणार आहे. आता प्रश्न एन कॅप म्हणजे काय आता. आणि इथं लक्ष द्यायचं आहे मगाशी जेव्हा ऑब्जेक्ट गेला होता सी टू डी गेला होता त्याला आपण कन्सिडर केलं होतं अँटी क्लॉकवाईज. पण आता जेव्हा ऑब्जेक्ट हा जात आहे ए टू बी जात आहे म्हणजे ह्या डायरेक्शन मध्ये जात आहे आणि मग त्याला आपण कन्सिडर करू आपण क्लॉकवाईज. आणि क्लॉकवाईज मध्ये अँगुलर मोमेंटम हे निगेटिव्ह असते. निगेटिव्ह म्हटल्यापेक्षा आपण निगेटिव्ह झेड डायरेक्शन मध्ये असते आणि झेडच्या निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये युनिट वेक्टर तो मायनस के कॅप असते. म्हणून इथे मग युनिट वेक्टर एन कॅप बनणार आहे मायनस के कॅप. ओके, क्लॉकवाईज आहे अँगुलर मोमेंटम निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह झेडच्या डायरेक्शन मध्ये आणि निगेटिव्ह झेड एक्सच्या डायरेक्शन मध्ये युनिट वेक्टर तो असतो मायनस के कॅप. ओके, म्हणून मग अँगुलर मोमेंटम जे बनत आहे ते बनत आहे MV आणि आर परपेंडिकुलर म्हणजे हे बनत आहे r/√2 आणि n2 हा मायनस के कॅप. आणि ऑप्शन जो डी दिलेला तो हा असंच दिलेला आहे म्हणजे आपला ऑप्शन डी कसं आहे करेक्ट आहे. सो ऑप्शन डी इज करेक्ट. तर अशा प्रकारे आपण पाहिले की ऑप्शन ए हा फॉल्स आहे, ऑप्शन ए हा फॉल्स आहे आणि ऑप्शन सी हा फॉल्स आहे. सो ए अँड सी आर फॉल्स ऑप्शन विच इज द रिक्वायर्ड क्वेश्चन.